यानंतर एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणात नांदेड एटीएसनं लातूरमधील संजय जाधव आणि जलील पठाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं। मात्र या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील देगलुरू इथल्या एकावर आणि दिल्लीतल्या एकावरती असा चौघांना घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानुसार लातूरमधील जलील पठाण याला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं। तर लातूरमधील दुसरा आरोपी संजय जाधव हा फरार असल्याची माहिती आता हाती येते। पोलिसांकडून त्याचा सध्या शोध सुरू आहे। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी नितीन यांच्याकडून। नितीन, एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणातली ही अपडेट आहे, काय माहिती सांगाल? नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नांदेड एटीएसने कारवाई करत लातूरच्या दोघा शिक्षकांना अटक केली होती। त्यापैकी संजय जाधव हा जो आहे हा सोलापूरला टाकळी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे आणि दुसरा जलील पठाण जो आहे तो लातूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत। या दोघांनाही एटीएसने चौकशीसाठी संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर चौकशी करून यांना सोडून देखील देण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतर देगलूर आणि दिल्ली येथील एका सोबत या दोघांचे कनेक्शन असल्यामुळे आणि देगलूर आणि दिल्लीतल्या लोकांच्या मोबाईलमध्ये काही त्या संशयाच्या बळावर या चौघावरही लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यापैकी जलील पठाण या शिक्षकाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर संजय जाधव हे जे आहे ते अजूनही त्यांच्या हाती लागलेले नाहीये। जी, याबाबत अधिक अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।